विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज एसटी निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीनं धुळ्यात ठिय्या आंदोलन करून निदर्शने करण्यात आली आहे। सदर आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करीत एसटी महामंडळ प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांना 12माही पास मिळावा, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलांना एसटी नोकर भरतीमध्ये 5% आरक्षण देण्यात यावं, तसेच मेडिकल सोयी सुविधा मोफत पुरवून मेडिकल भत्ता देण्यात यावा व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी आज एसटी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे। अध्यक्ष धुळा विभाग एसटी कर्मचारी संघटनेचे मी अध्यक्ष आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या मागण्यासाठी जो तुमच्याकडे मसुदा दिला आहे त्यासाठी लढत आहोत। आम्हाला 12माही पास मिळाला पाहिजे, कारण इतर राज्यामध्ये सुद्धा निवृत्त कर्मचाऱ्याला पती आणि पत्नी यांना दोघांना 12माही पास मिळतो। दुसरा असं की एसटी कर्मचाऱ्यांना, रिटायर कर्मचाऱ्यांना, मुलांना नोकर भरतीचे 5% आरक्षण मिळावं असा करार झाला आहे, तरी त्याचे अवलंबन होत नाही। मेडिकल भत्ता मिळत नाही। आमच्या पगारातून सक्तीने 5% रक्कम कापून घेतली 1996च्या करारात, ती परत मिळत नाही। या गोष्टी कोर्टात असून आमची जी रक्कम हेल्डअप झाली आहे ती आम्हाला परत मिळवण्यासाठी आंदोलन आहे। आणि मेडिकल जे आहे की कबूल केलं करारामध्ये 2014 त्यात की मेडिकल तुम्हाला सवलत देऊ, तशी ट्रीटमेंट मिळेल तुम्हाला, पण ती काय देत नाही। त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे। आणि रिटायर झाल्या कर्मचाऱ्यांची काही अनपेड रक्कम पडून राहते, ती त्यांना कळवत नाही, ती त्यांना कळवायला पाहिजे। आणि ती रक्कम पडून ती काही परत मिळत नाही, ती खात्याला काही फायदा होत नाही, ती कर्मचाऱ्यांना मिळायला पाहिजे असं आमच्यासाठी। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।